मित्रांनो, तुम्ही नॉनव्हेज दूध ऐकले का कधी? अमेरिका आणि भारत या दोन देशादरम्यान एक करार होणार आहे. त्या करारान्वये अमेरिकेचं दूध भारतामध्ये विकण्यासाठी येणार आहे. पण भारताने या कराराला पूर्ण विरोध केलेला आहे आणि आक्षेप घेतलेला आहे की अमेरिकेचं दूध हे नॉनव्हेज दूध आहे. कारण की अमेरिकेमध्ये जे दूध उत्पादक शेतकरी आहेत, ते शेतकरी गायींना प्रोटीन मिळावं यासाठी कुत्र्याचं, मांजरीचं मांस, हाडं तिथल्या गायींना खायला देतात आणि त्यामुळे तिथल्या गायीचं जे दूध आहे ते नॉनव्हेज दूध आहे असं भारताने सांगितलेलं आहे. पण म्हणजे नॉनव्हेज दूध सायंटिफिकली तर नॉनव्हेज दूध वगैरे काही नसते, पण भारताने हे आक्षेप धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या घेतलेले आहेत आणि या कराराला पूर्ण विरोध केलेला आहे. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार करण्यासाठी भारतावर दबाव टाकलेला आहे आणि भारताला धमकीसुद्धा दिलेली आहे की जर तुम्ही हा करार केला नाही तर आम्ही तुमचे आयात कर वाढवू, अशी धमकी दिलेली आहे. पण भारताने या कराराला पूर्ण विरोध केलेला आहे. तरी पण काही सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार आणि फॉरेन मीडियानुसार असं सांगितलं जाते की हा करार येत्या 2 आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. जर समजा हा करार झाला तर याचे 2 परिणाम होऊ शकतात. पहिला परिणाम की भारतीयांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मिता दुखावल्या जाऊ शकतात. कारण की भारतामध्ये दूध हे फक्त खाण्यासाठीच नाही तर धार्मिक कारणासाठी सुद्धा वापरले जाते. मंदिरामध्ये सुद्धा वापरले जाते. पाठपूजेसाठी सुद्धा दुधाचा वापर केला जातो. त्यामुळे जर हा करार झाला तर भारतीयांच्या धार्मिक अस्मिता दुखावल्या जाऊ शकतात. दुसरा परिणाम हा भारतातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होऊ शकतो. कारण की भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा दूध उत्पादक देश आहे. जर अमेरिकेचं दूध भारतामध्ये विकण्यासाठी आलं तर भारतामध्ये दुधाची किंमत ही 15% घसरू शकते आणि याचा फटका भारतातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो. हा करार जर समजा झाला तर जर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लगेच फॉलो करून टाका. धन्यवाद.